नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 27वा आणि या अध्यायात देखील शुकाकडून शूरसेनाला बुद्धियोगाचे ज्ञानदान झालेले आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. पूर्णब्रह्मिया श्री गणेशा विश्वात्मिया विश्वेशा सच्चिदानंदा परेशा परमात्मिया मोरया. आनंदकंद श्री गुणेश सर्वदेवांचा मूळाधीश सच्चिदानंद विश्वेश विद्यासागरा हे रंबा. माया चालका मूलाधारा अष्टसिद्धीच्या सर्वेश्वरा निर्गुण सगुणात्मक रूप सुंदर धरले भक्तासे रक्षावया. परब्रह्म तू ब्रह्मणस्पती निर्गुणात्मक दिव्य ज्योती प्रगट झालासी श्री गणपती अद्भुत शक्ती तव मायेची. भक्त सहाय्यकारी तू चिंतामणी चिद्रुपदाविलेस देवानयनी लीला अगम्य तव मोक्षदानी वदता सहस्त्रवदन भागला. धुंडी विनटला अखंड पायी मयुराबाई माझे आई अद्भुत लीला ही तुझी पाही वदविसी हृदयी बसोनी. धुंडी बिनवी श्रोती आस सद्बुद्धी योग हा अतिसुरस वदवीतसे श्री गणेश शुकमुखे करोनी. मागील अध्यायी मानवाचे अनुकरण उत्पत्ती सह कथिले संपूर्ण. त्यांनी स्वधर्मे स्वआश्रम साधून भगवत भजन करावे. यात विप्रयातीचे आश्रमचार साधने कष्ट होती फार. यास्तो ब्राह्मण सर्वात थोर सदयता अखंड मानसी. साध्य करीती हे चार आश्रम न त्यागिती कदा आपला धर्म. स्वधर्मात आचरती नित्यकर्म इच्छा मानसी न करता. प्रथम ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम वानप्रस्थ संन्यास हे चार आश्रम साध्य करून या साधीची स्वकाम उद्धार करावा. या क्षेत्राचा क्षेत्र म्हणजे आपलं जे शरीर आहे त्याचा किंवा आत्मा आहे आतला त्याचा सर्वाचा उद्धार. मौजी बंधन झाल्यावरी भिक्षा घेऊन मातेच्या करी 12 वर्षे निर्धारी ब्रह्मचर्य आचरावे. सद्गुरुपदी शरण जाऊन चारी वेद करावे ग्रहण. तेव्हा गुरुची आज्ञा घेऊन तीर्थाटन करावे. अखंड अडळ असावे स्वचित्त संत समागम करावा नित्य. ब्रह्मचर्य हे व्रतस्थ व्रत त्यात भगवत भजन करावे. त्यात संकटे बहु होता प्राप्त 12 वर्षे आचरावे व्रत. तेव्हा हे द्वितीय आश्रमी घालावे चित्त गृहस्थ आश्रम सेवावया. स्वधर्माची सुशील कन्या लक्षून तिजसवे आनंदे करावे पाणी ग्रहण. एक पत्नी व्रत पाळून रक्षण करावे तियेचे. काम पूर्ण करावा तियेचा माते सम मानावे परयोषितेसी. तीर्थयात्रादी दान धर्मासी न करावे स्वपत्नी विरहित. नित्य त्रिकाळ सर्व साधून सद्भावे करावे देवतार्चन. अतिथीस द्यावे भोजन सदनीयता माध्यानी. अन्न द्यावे सर्वाभूती न जाणावी मनीहीन याती. द्वेषण वागवावा चित्ती परोपकार करावा. अंगीन धरावा अभिमान वधून कवनासी कठोर वचन. संत समागमे करून वेदचर्चा करावी. परदुःख नैनी लक्षिता स्वशक्ती रूप करावी सहाय्यता. रात्री करावी एकाग्रता नामस्मरणात नेमाने. दुष्ट संग आव्हेरून आपताचे करावे संरक्षण. दुर्जन सदनी सेविता अन्न मती भ्रंश होतसे. मनीन वागवावा मानापमान दया क्षमा शांती करावी ग्रहण. सद्विचार अंगी धरून उपदेश करावा जगासी. धनसंपदा दारासूत मोहित न व्हावे कदा त्यात. समरूपता भावून चित्तात ग्रस्ताश्रमी वर्तावे. यज्ञ यागाधिक दानधर्म निरीच्छ मनाने आचरोनी कर्म. साधावा मग तृतीय आश्रम एकचित्ते करोनी उभयतानी. पत्नीस शय्येवरी करता शयन उभयतात दंड करावा धारण. दंड मर्यादा मनी जाणून उभयताचा स्पर्श न व्हावा दंडासी.
सतीने पतिसेवा करताना निश्चळ असावे अंतःकरणी. वैराग्यता अखंड सेवनी कामादिकासी वश न व्हावे. यात त्रिकाळ सर्व साधोनी कर्म ग्रस्ताश्रमाचा रक्षावा धर्म. त्यागून एकदा स्वधर्म सत्याने सदा वर्तावे. दिवस रजनी अखंड नामस्मरण रात्री करावे जागरण. इच्छा वासनादी सर्व त्यागून अद्वैत सर्व लक्षावे. साधा होया चतुर्थाश्रम स्वपुत्रासी उपदेशो निग्रस्ताश्रम. जे का असतील स्वकुळ धर्म कथन करावे तयासी. इच्छा वासना सर्व त्यागून माया मोह सर्व दूर करून. सुताचे करावे समाधान नाममंत्र द्यावा त्यासी. वानप्रस्थाश्रम हे 12 वर्षे आचरून मग तियेचे करुणी समाधान. आज्ञा तियेची घेऊन चतुर्थाश्रम स्वीकारावा. प्रायचित्ते सर्व करून शक्ती रूप द्यावे विप्रासिधन. संन्यास व्रत करावे धारण सर्वसंग परित्याग करोनी. त्रय रात्र राहावे एकस्थानी तीर्थयात्रा करावी आनंदानी. दृढता ठेवावी भगवत भजनी संत समागम करावा. एक रूप लक्षावे सगुण निर्गुण स्वानंदी असावे आनंद घन. जगासी उपदेश करून सुमार्गासी लावावे. परपिडाही हरावया अखंड जिजवावी आपली काया. आश्रय तयासी देवोनिया संकटे वारावी जगाची. क्षत्रिय वैश्य आणि शूद्राशी ग्रस्त आश्रमा श्रेष्ठ सर्वासी. त्यांनी स्वधर्मे करावे तपान अनुष्ठानासी. त्याग करोनी षड्रिपूचा 4 वर्णापासून अनंत याती या मूळ उत्पन्न. ज्या ज्या झाल्या ज्या वर्णापासून तो तो स्वधर्म तयासी. अर्चन सेवन नामस्मरण या सर्व यातीच हे तत्समान. भूदेव गुरु सर्वा लागून नाममंत्र घ्यावा त्यापासूनी. नाम हे द्वय प्रकारे असे जाण निर्गुण सगुण हे तत्समान. प्रणव नाम मूळ निर्गुण नाममंत्र सिद्ध याचेनी. सर्व मंत्रासा अदवंती याचे पासून सर्व उत्पत्ती. या भिन्न होय सिद्धी प्राप्ती मूळ मंत्र राजा हा असे. निर्गुण सगुण नाम सनातन द्वय नामात नसे भिन्न. यास्तो प्रणव स्वरूपावलंबून निर्गुण सगुणात्मक प्रगटला. आता मागील अध्यायात माणसाचे 4 वर्णाश्रम सांगितले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. आता या ब्राह्मणात पुढे 4 आश्रम सांगितले आहेत. ते म्हणजे पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम. मग त्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे आता तुम्ही मोठे झालात मग तुमची मुंज केल्यावरती आईच्याकडून भिक्षा घ्यायची. म्हणजे आई पुढं पण भिक्षेकरी म्हणून उभं राहायचं. म्हणजे सर्व सोडायचं पाठीमागं आणि गुरुग्रही जायचं. मग गुरुग्रही 4 वेदांचं किंवा जे काही शिक्षण आहे तुमचं ते करायचं. मग गुरुग्रही ॲक्च्युअली वयाच्या 12 वर्षापर्यंत सगळं कष्टाचे दिवस असतात. म्हणजे मुंज कधी करतात? साधारण 7व्या वर्षापासून ते 11 वर्षापर्यंत मुंज केली जाते. त्यानंतर जी पुढं 12 वर्ष म्हणजे हा मुलगा 18-19 वर्षाचा 19-20 वर्षाचा तरुण होतो. मग तोपर्यंत गुरु आश्रमात गुरूंची सेवा करणं, कष्ट करणं, तिथं जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या सहन करायच्या, ब्रह्मचर्य पाळायचं आणि असं करून संत समागम संतांच्या सानिध्यात राहायचं. असं सगळं करून पुढं 12 वर्ष हे केल्यानंतर गुरुग्रही सगळं शिकल्यावरती आपल्या घरी यायचं. आणि मग काय घ्यायचा तर गृहस्थ आश्रम घ्यायचा. म्हणजे आपल्याच जातीची धर्माची सुशील चांगली कन्या पाहून ती अशी लग्न करायचं. मग त्यानंतर बाकीच्या सर्व स्त्रिया माते समान, परयोषिता म्हणजे परक्या स्त्रीला आई समान मानायचं आहे. तीर्थयात्रा दानधर्म ह्या सगळ्या गोष्टी आपली पत्नी सोडून करावयाच्या नाहीत, तर तिला सोबत घेऊन करायचं. मग ग्रस्त धर्म पाळणे आपण म्हणतो बघा, ग्रस्त धर्म पाळला पाहिजे. म्हणजे काय आहे तर दारी आलेल्याला अन्न द्या. माध्यान्हीला दुपारी जेवायच्या टायमाला कोणी आला म्हणून घराच्या बाहेर जाऊन बघा वैश्वदेव करायची पद्धत आहे. मग तो जेव्हा आपल्या घराच्या कौलावर ठेवायला आला तेव्हा कोणी अतिथी असतील तर ते दारामध्ये उभे राहतात, तर ते कळतं. मग त्यांना आत जाऊन जेवण द्यायचं. मग तेव्हा कुणाची जातीपाती पण काय आहे बघायचे नाही. बघा धर्मग्रंथात सांगितलंय. धर्माने कुठंही यामध्ये एकदा तरी शिवाशिवीचा उल्लेख आला आहे का? नाही आलेला. उलट सांगितलंय की कोणती जाती वाईट आहे असं कोणाचं हे करू नका. सर्वांना समान वागणूक द्या. सर्वांना जेवण वगैरे तुम्ही घरामध्ये घाला.
स्वतःच्या शक्तीनुसार जसा पैसा आहे किंवा शक्ती आहे तशा पद्धतीने त्या व्यक्तीला मदत करा. दुष्ट लोकांचा संग करू नका, दुष्टाच्या घरी जेवण करू नका, कारण जसं ज्याचं अन्न खातो तशी आपली वृत्ती होते. मनामध्ये कोणाचा मानापमान बाळगू नका. सगळ्यांच्या ठाई दया, क्षमा, शांती हे ठेवा तुम्ही. असं गृहस्थ आश्रमामध्ये वर्तायचं आहे. मग त्यात धन, संपदा, बायको, मुलं ह्यामध्ये मोहित नाही व्हायचं, सगळ्यात राहायचं. पण चिक्कूच्या बीसारखं राहायचं. जशी चिक्कूची बी बाहेर काढली तर अलिप्त असते, तिला काही गर लागलेला नसतो, तसं राहायचं आहे. आणि माणूस आपण कसे राहतो, आंब्यातल्या कोळीसारखं राहतो. किती चुकले तरी रस आहे, तसं आपलं मन काय त्यातनं निघत नाही. मग तो एक काळ संपल्यावरती वानप्रस्थ आहे. मग पती पत्नीनं जरी एका बिछाण्यावर झोपलं तरी मध्ये एक दंड ठेवायचा की त्या दंडाला दोघांनी स्पर्श करायचा नाही. आपल्या पुराणांमध्ये सांगितलं की फक्त मुलं संतती प्राप्त होईपर्यंतच तुम्ही संबंध करायचे आहेत, नंतर तुम्ही संबंध ठेवायचे नाहीत. प्राण्यांना समजत नाही, पण माणसांना ते पण प्राणी कधी पण हे करत नाहीत. तर आपण असं समजलं पाहिजे असं सांगितलं आहे. बाईनं पण नवऱ्याची सेवा जरी केली त्या काळामध्ये तरी मनात कुठले वाईट भावना न आणता करायची. मग असं सगळं पाळल्यानंतर म्हणजे हा झाला तुमचा वानप्रस्थ आहे. मग आपल्या मुलाला ग्रस्त आश्रम सगळा उपदेश करायचा, आपले कुळधर्म कुळाचार त्याला सांगायचे काय आहे ते. बरं, हे जे व्रत सांगितलं आहे ते 12 वर्ष आहे. वानप्रस्थाचं व्रत पण 12 वर्ष करायचं आहे. म्हणजे एकाच घरात राहून आता आम्ही संन्यास रूपाने राहतो बाबा, वानप्रस्थ आश्रमात आहे आम्ही, असं असतं तेव्हा. मग त्याच्यानंतर 12 वर्षानंतर सगळा परित्याग करायचा, संन्यास घ्यायचा आणि तीर्थयात्रा वगैरे करत फिरायचं. ते पण संन्यास जास्त पुरुषच घेत, म्हणजे बायका घरातच राहत बिचाऱ्या, हे मात्र सगळीकडं फिरत असत असं त्यांनी सांगितलं आहे. बाकी जे 3 वर्ण आहेत, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, यांना ग्रस्त आश्रमच श्रेष्ठ सांगितलं आहे. आपल्या धर्मातच राहून, ग्रस्त आश्रमातच राहून सगळं काही तुम्ही साधायचं आहे. मग सेवा कुठल्या आहेत? आपल्या भक्तीचे 8 प्रकार आहेत: पूजन, मनन, स्मरण, अर्चन, सेवन, नामस्मरण. त्यातलं अर्चन, सेवन आणि नामस्मरण ह्या तिन्ही जातींना हे दिलेलं आहे. ब्राह्मण गुरु मानून त्याच्याकडनं नाममंत्र घ्यायचा. म्हणजे नावं पण दोन्ही प्रकारची असतात, एक सगुण आहे, एक निर्गुण आहे. मग तुम्ही सगुणाची भक्ती करा, निर्गुणाची भक्ती करा. मग मूळ कशापासून तयार झाले सगळं? तर ओंकार स्वरूप प्रणव ओंकार याच्यामधूनच सगळे, हा मूळ मंत्रराज आहे आणि याच्यामधूनच इतर सगळी बीजमंत्र तयार झालेले आहेत. निर्गुण नामाने जे पावे स्थळ, ते सगुण नामाने पावे आढळ. यात सगुण नाम सुलभ निर्मळ, प्राप्त करावी सायुज्यता. तरी 84 लक्ष सर्व योनी, यात मानव देह उत्तम मानी. त्यातूनही 4 वर्णातूनही दैवयोगाने जन्म पावे. ऐशा ह्या देह क्षेत्राचा करोनी विचार, भवसागर थोर करावा दूर. क्षेत्र हे तारणी पवित्र फार, अचळ सुखासी दाखवी. क्षेत्र तारिणी समनसे तरणी, पैलवडी थडी नेतही क्षेत्र साह्यानी. भय सुख दाखवी नयनी, उदके स्थिर खळाळा तोनी. उदके गमन न करी ही स्वतंत्र, क्षेत्र साह्याने गमन करीत. उदके पाषाणाचे भयभवत, काष्टाची ही मनवणी. क्षेत्र हे निर्माण करी हिज लागोनी, चालकता हिची क्षेत्र साह्यानी. भंगता ही काले करुणी, मागुनी क्षेत्र जोडीत. काष्ट ही की धातूपासून, होतसे जाण ही उत्पन्न. तहान भूक हिज लागून, जीवित्व नसे हिज माझी. क्षेत्र नौका नसे तरणी परी, इथे जैसा चालविल तैसे करी. अनंत मार्गाची इसकुसरी, माहिती ठाऊकी सर्वही. क्षेत्र नौका ही अतिअद्भुत, दैवयोगाने उत्पन्न होत. पंचभूतादी गुणवेष्टित, अपार साहित्य हिज माझी. परी अशाश्वत ही असे पाही, भरवसा हिचा किंचित नाही. अचेतन होता लवलाही, उपयोग न होयती येचा. परी पवित्रता असे अद्भुत थोर, स्वकायेचा करतजणी उद्धार. यमपाशासी करीत दूर, शक्ती थोर असे याची. क्षेत्र हे महापुण्य पवित्र, परी 9 भोकानी असे युक्त. 72 कोठड्या असतीत, जडली असे आती निगुती. 16 सांधे असतीस, 9 नाड्याने सर्व वेष्टित. आपोआप क्षेत्र हे उद्भवत, दैवयोगे करोनी. पंचभूते त्रिगुणवेष्टित, मन इच्छा वासना खिळे मजबूत. कामक्रोधादी सर्व असते व्याप्त, या स्थूळ देहा माझारी. देहासी या इंद्रियाचे तटबंध अभंग,
अति अद्भुत असे हिचा वेग, मन सवंगडी हिचं असे चांग, डळमळवी तसे अक्षयी. इच्छा वासनेच्या लहरी अनंत विषय असे उत्पन्न करी, विचार सुचो न दे अंतरी, भ्रांतीस उद्भवी तात्काळ. देही माझी काम क्रोधादी पापी महान, कुमार्गासी करविती सेवन, वाचे प्रति बळी देऊन स्वहेत पूर्ण करविती. इंद्रियाचे सहाय्य सर्वाप्रती भोगविती, जन्म मरणाच्या आरती पाववून देती कदा सद्गती, नरक भोगवित मन इच्छा. क्षेत्र ऐसे हे अद्भुत थोर, कदा न लागे तयाचा पार. ऐशा या क्षेत्रात थोर बाजार, अनंत छिद्रे तयासी. तरी 84 लक्ष योनी संपूर्ण, यात मानव देहात असे ज्ञान. सुखदुःखाचे सर्व कारण, अनुभवे ठाऊक सर्व असे. जाणे यात मानापमान, तीर्थयात्रा आदी देवतार्जन, माता पिता दारानंदन, आप्तजन ही ओळखे अस. ऐसे हे ज्ञानयुक्त क्षेत्र पवित्र, विचारनीती सर्व यात. कळे समस्त वेदार्थ, भूत भविष्य वर्तमान सर्वही. तरी व्हावं या क्षेत्राची मुक्तता, अदो बुद्धीची करावी स्थिरता. सद्विचारा करावा चित्ता, वारावया भवसागर. क्षेत्र नौका ही पवित्र थोर, बुद्धी मूळ यास कर्णधार. तरी सरळ मार्गाचा करुणी विचार, स्थिरता करुणी चालवावी. चित्ताचे शीड स्वयंभू भवनी, सन्मार्गी लोटावी जणी. विवेक वैराग्य ही वल्ली दोन्ही, निवृत्तीच्या योगे लक्ष लावावे. सद्बुद्धीच्या योगे निर्धारी, स्थिरता पावे सर्वातरी. सन्मार्ग दावून या सत्वरी, भक्ती बेटात खुंटावी. तेव्हा ध्वज लावूनी नामाचा, मार्गक्रमावा सन्मार्गाचा. समागम करोनी संताचा, ज्ञानदीपिका लावावी. स्वानंदी होय आनंदघन, तेव्हा इंद्रिये कामाधिक जो महान. इच्छा वासना आणि मन बलक्षीण होती तत्काळ. आयशा या सुपवित्र देहक्षेत्रासी, विचार करेल जो निजमानसी. तोची भवसागर करेल उल्लंघनासी, आत्मज्ञानाच्या योगाने. तरी मानव देहासी या पावोनी, जो विचार न करेल अंतःकरणी. तो मानव देहासी येवोनी, जननीस त्याने व्यर्थ कष्टविले. पशुस महापावला जनन, पशु म्हणून वदती जन. अखंड भोगीत जन्म मरण, मुक्तता न होय कदापि. तरी चित्ती स्वानंद व्हावया, सद्गुरु वाचून न पडे ठाया. तरी दृढता चित्ती करोनिया, गुरु हस्त घ्यावा मस्तकी. या योगे करोनी जाण, पावावे तत्काळ आत्मज्ञान. तेव्हा निर्गुण ब्रह्म जे परिपूर्ण, तो परमात्मा देही ओळखावा. अलक्ष लक्ष जो अगोचर, कदान लागे तयाचा पार. शक्ती तयाची अद्भुत थोर, अंत न लागे तियेचा. परमात्मा ऐसा सर्वाभूती, अचल अविनाशी ब्रह्मणस्पती. पूर्ण ब्रह्म जो तेजदीप्ती, चैतन्य शक्ती सर्वातरी. परिव्यापकता असोनी साक्षीभूत, रची पाळी कर्यांत. जो पाप पुण्य विरहित, बद्धता नसे तयासी. जयाच्या सत्ते वाचून, न हाले कदा वृक्षाचे पान. अलक्ष लक्ष जो निरंजन, ज्ञानासही सखोल जो. इंद्रियाधिक जो समूह थोर, त्याचा बुद्धियोगे चाले बाजार. परी बुद्धी सजयाचा न लगे पार, लक्षावया सर्वासी. चराचरी भरला जो परिपूर्ण, परी द्विपंच अंगुळे उरला जाण. दश अंगुळाचे प्रमाण, सांगता न येची गणोनी. दशनाद हे कवण्या रीती, ते सांगता कदा न येती. तरी शरण जाऊन देशिका प्रती, अंगुळे नाद जाणावे. देही क्षेत्रज्ञ जो चैतन्य घन, त्याते लक्षावया एक साधन. राया हे आत्मज्ञाना वाचून, अन्य साधन नसेची. रजनीत वस्तू लक्षावया दीप जैसा, तेवी क्षेत्रज्ञ जाणावया ज्ञानारसा. कि मृग धरावया जेवी फासा, तेवी आत्मज्ञान असे हे. अध्यायाचे जे मुखपृष्ठ आहे, फोटो आहे, त्यामध्येच अकराळ विक्राळ असा समुद्र दाखवलेला आहे आणि तिथं जीवाची नौका आपली चाललेली आहे. बरं, ती नौका किती दाखवली आहे? जवळजवळ ती 5-6 मजली शिडाची नौका आहे आणि त्यामध्ये जीव बसून भवसागरात कसा चालला आहे ते दाखवलं आहे. आता यांनी कल्पना केली आहे. क्षेत्र म्हणजे आत्तापर्यंत आता लक्षात आलं असेल, क्षेत्र म्हणजे आपलं शरीर आहे. त्याच्या जन्मापासून सगळं सांगितलं आहे. मग आता हे क्षेत्र
आपण जी हेच नौका आहे आपली, आपण जो भवसागर तरतो तो या क्षेत्राच्या रूपानेच तरतो. मग आता ह्याचं कसं आहे, तर याचा विचार जर केला तर हे क्षेत्र तारिणी आहे, म्हणजे नौका आहे आपली. सुखाला दाखवते, पण पैलपारी जाणं एवढं काही सोपं नसतं. मग भय आहे, सुख आहे, दुःख आहे, खळाळ आहे पाण्याचा, दगडगोटे आहेत, म्हणजे जी आपल्या आयुष्यातली काही संकट की त्याच्यावर आपटून पण ती भंगू शकते. मग तिला काष्ट आहे का धातू आहे, कशानं उत्पन्न होते ही, हिला तहानभूक वगैरे काही नाही आहे, तर ही चालली. म्हणजे आपण आहे ना, एक एक दिवस आपण काळाच्या प्रवाहात, आपण म्हणतोच ना, एक एक दिवस आपण काळाच्या प्रवाहात ओढले जातो, पुढे वाहतोय वाहतोय, आणि कधी एक दिवस तो शेवट येईल आणि नौका आपली बुडाली असेल ती आपल्याला पण समजत नाही. मग त्याच्यामध्ये ज्या अनेक 84 लक्ष योनी आहेत, त्यांना काही ते नातेसंबंध समजत नाहीत, त्यांना काही ते हे समजत नाही, म्हणजे काय तहानभूक एवढंच माहीत असतं, बाकी पाप पुण्य, आई बाप गुरु पोरं असलं काही त्यांना समजत नाही. फक्त हे मानवाला समजतं आहे. ते पण कसं आहे, तुमचं एवढ्या जन्माचं काहीतरी पुण्य असतं तेव्हा तुम्हाला मनुष्याचा जन्म येतो. तर अशी सगळ्यात थोर कुठली आहे नौका, तर मनुष्य देहाची नौका थोर आहे. तरी पण तिला 9 भोकं आहेत. मग त्यातनं ते आपलं हवा पाप पुण्य जात असतं सगळं. नाकाची 2, कानाची 2, ओठाचं 1, डोळ्याची 2 आणि खालची 2, अशी 9 भोकं आहेत. आणि 72 कोठड्या आहेत शरीराच्या, म्हणजे त्यांनी 72,000 नाड्या म्हणतो आपण. इथं 72 कोठड्या, वेगवेगळे कप्पे शरीरात आहेत. 16 सांधे आहेत, 16 सांध्यांनी जोडलेले आहे. 9 नाड्या सगळीकडं विस्तारलेल्या आहे. मन, इच्छा, वासना याचे खिळे याला मजबूत ठोकलेले आहेत. काम क्रोध हे सगळं ह्याच्यामध्ये आहे. लिप्त देह आहे, स्थूळ देह आहे. या देहाला, ह्या नौकेला तटबंदी कशाची आहे, तर तुमचे इंद्रिय आणि त्या इंद्रियाची सगळ्या कामेच्छा आहेत. म्हणजे डोळ्याला सुंदर बघावं वाटतं, कानाला चांगलं मंजूळ ऐकावं वाटतं, नाकाला सुवास आवडतो, तर हे सगळे भोगच घेतो आपण. तर हे सगळे भोग आहेत. मग त्यात पण तुम्ही चांगल्या बुद्धीने राहिलात, मन सवंगडी हा मोठा तुमचा चंचल आहे, तो तुमची नौका सारखी डळमळीत करत असतो. चांगल्या ह्यानं राहिलात तर कदाचित चांगल्या मार्गाला जाल, पण कुमार्गाचंच सेवन करतो तो, आणि तो तुम्हाला नरकाच्या यातना भोगायला लावतो. असं एक क्षेत्र अद्भुत आहे. या क्षेत्राचा थोर बाजार आहे. अनंत छिद्र आहेत. अनंत छिद्रे म्हणजे काय, आपला रोम रोम, प्रत्येक जो रोम असतो ती छिद्र आहेत. असे ज्ञानयुक्त क्षेत्र आहे. आपल्याला भूत भविष्य वर्तमान ह्या क्षेत्राची मुक्तता होण्यासाठी सर्व जाणतो आपण. पण जर बुद्धी स्थिर झाली, चांगले विचार केले आणि त्या भवसागरात जर ही नाव घातली, तर चित्ताचं स्वयंभू शीड लावा त्याला, सन्मार्गानं ही नाव आतमध्ये ढकला, तर तुम्ही तुमचा भवसागर पार करू शकता. असं आत्तापर्यंत एकंदरीत तत्त्वज्ञानात सांगितलेलं आहे. बरं, यासाठी कुणाची गरज आहे तुम्हाला? गुरूंची गरज आहे. गुरुचा हात जेव्हा तुमच्या मस्तकावर राहील तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होईल, आणि तेव्हा तुम्ही ही तुमची क्षेत्राची नौका ह्याच्यापर्यंत घेऊ शकता. हा जो परब्रह्म परमात्मा आहे हा प्रत्येकामध्ये भरलेला आहे, पण आपल्याला अंतर्ज्ञानानं तो ओळखता आला पाहिजे. त्याची शक्ती खूप आहे, पण ती आपल्याला समजली पाहिजे. म्हणतात ना, जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत उतरून पहा तेव्हा तुम्हाला तुमचं खरं ज्ञान होतं. हे आत्मज्ञान म्हणजे कसं आहे, रात्रीत वस्तू शोधण्यासाठी दिवा लावण्यासारखं आहे, किंवा ज्ञानाचा आरसा तुमचं रूप तुम्हाला दाखवतं, किंवा हरिणदारा जसा फासा लावून ठेवतो तसं हे आत्मज्ञान आहे. त्यासाठी कष्ट पण तेवढे करावे लागतात. साध्य करावया ही ज्ञानप्राप्ती, ग्रह धनिकांची करती माती, त्यागोन या पुत्र युवती त्याग करती सर्व विषयाचा, आत्मसाक्षात्कारा वाचून प्राप्त नोहे कदा ज्ञान, योगी तापसी हे मनी जाणून, ज्ञान साध्य करती यज्ञाने, एक ज्ञान प्राप्ती लागून, करती अर्चन नामस्मरण, यज्ञ याग तपाचरून, तीर्थे क्षेत्रे विलोकती, परी सखोल असे हे आत्मज्ञान, साध्य होणे अति कठीण, राया हे निश्चया वाचून, प्राप्त नोहे कदाही, यास्तव बुद्धी स्थिर करोणी, अंतरी निश्चय ठसवावा हृदयांतरी, संत मार्गाची वेदावी पायरी, भक्ती सदृढ करोणी, साध्य करावया हे मूळ कारण, स्वधर्मे कर्म करावे आचरण, प्राप्त होय त्यांनी आत्मज्ञान, तरी कर्मज्ञान हे भिन्न नसे, ज्ञानासम वस्तू नसे काही, भुवनत्रयी न दिसे पाही, परी वस्तू कोणती असेही, चर्या सांगता न याची, सांगता न ये कदा रूपवर्ण,
कदा सांगतान येईची कुण, परिज्ञान ह्या नामे करून, सिद्ध असे त्रैलोकी. सद्गुरु वाचून याची नसे प्राप्ती, दावी तू काळ स्वप्न चित्ती. अगाध असे ज्ञानशक्ती, साध्य होय यज्ञानी. साध्य होत आहे आत्मज्ञान, स्वधर्मे कर्म घडे संपूर्ण. तेव्हा परमात्मा जो सनातन दृश्यमान होतसे, तरी सुकर्म आणि ज्ञान द्वय मार्ग हे तत्समान. जेवी ज्ञानयोगे लादे स्थान, तेवी कर्मयोगाने प्राप्त होय. कर्म हे केल्या वाचून, प्राप्त नो हे कदा ज्ञान. कर्मचे असे मूळ कारण, निरीच्छ कर्म केल्याने. वावया सुकर्माचा निश्चय, बुद्धीची स्थिरता जरी होय, तेव्हाच सिद्धीसी हे सर्व जाय. स्थिरता होय अंतरी. अशाश्वत हे शरीर, अत्यंत मन चंचळ अनिवार. तरवण दे भवसागर, जन्म मरण भोगवी. यास्तव आश्रय करून सद्बुद्धीचा, लाभ घ्यावा सद्भक्तीचा. मार्गप्रंत क्रमावा संत मार्गाचा, दृढता अंतरी धरोणी. सुबोध हा चित्ती ठसवता, निश्चयासी होतसे प्रगटता. त्याने लक्ष पावे अचलता, स्तब्धता होय सर्वाची. मनाची होय तेव्हा निवृत्ती, साध्य होय अखंड भक्ती. भक्तीची या अगाध शक्ती, स्वदैवतासे प्राप्त करी. यास्तव सुकर्म ज्ञान निश्चय भक्ती, बुद्धीच दाखवी ही प्रचिती. मनाची हरवणी मनोवृत्ती, तत्काळ प्रचिती दावीत. म्हणजे काय दाखवले, कर्म आणि ज्ञान हे दोन रस्ते आहेत आपले आत्मज्ञानाकडं पोचवण्याचे. आता हे ज्ञान हा शब्द आहे, पण खरं आत्मज्ञान काय तुम्हाला असं दाखवता येत नाही की असे चेहरा आहे, असं अमुक आहे, असं रूप आहे, असा रंग आहे, असं काय दाखवता नाही. तर ही अनुभवण्याची गोष्ट आहे. हे ज्याचं त्याला आत्मज्ञान मिळाल्यावर त्याला आनंद होतो किंवा तो आनंद सागरात डुंबतो, तेव्हा त्याला कळतं की हे मला मिळालेलं आहे. आता एक वर आंघोळाचा पण उल्लेख आहे, दशांघोळ प्रमाण आपण म्हणतो बघा, की हे सगळं करून तो दशांघोळ वरती उरला आहे. आता दशांघोळ किती प्रमाण आहे, तर ते काय नाही, परत द्विपंचांघोळे उरला जाणं म्हणजेच दशांघोळ आहे. आपल्या शरीरात आपल्या बुद्धियोगे आपण आपलं शोधून आत्मज्ञान, तरी तो दशांघोळ उरलेला असतो. शेवटी सगळं काय सांगितलं की सुबुद्धी ठेवा, चांगली बुद्धी ठेवा आणि चांगल्या मार्गाचा तुम्ही अवलंब करा, तरी बुद्धी तुम्हाला ज्ञानमार्गाला घेऊन जाईल. पशुपक्षी वनचरे मुनी, असंख्य तरले भक्तीने, तरी इच्छा वासना सर्व त्यागोनी, निरीच्छ भक्ती करावी. तर एक सांगितले काय, कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन. म्हणजे कुठल्या फळाची अपेक्षा न करता आपलं कर्म करत राहा, कुठलं मागणं न मागता भक्ती करत राहा. आपण जेव्हा नाम घेतो, भक्ती करतो, तर आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, तर निरीच्छ करा, इच्छा न धरता फक्त त्याचं नाव घ्या. तर नुसतं कलियुगामध्ये बाकी काय आपल्याला तप ध्यान करता येत नाही, फक्त नाम घ्या एवढं सांगितलेलं आहे. भक्ती ही द्वय अक्षरांनी असे युक्त, तारणी उत्तमाती पवित्र. द्वयाक्षराचा या भावार्थ भिन्न असे जाणावा. ज्यांचा उद्भव की प्रादुर्भाव पूर्ण ब्रह्मातून होतसे उत्पन्न. भ अक्षर हे ब्रह्म परिपूर्ण, निर्विकार निरंजन हे. ती अक्षर हे असे निश्चिती, ब्रह्माचे ठाई जडावी प्रीती. सगुण अक्षरासे निश्चिती, म्हणून निर्गुणासी हे जोडलेसे. करावया मूळ सद्भक्ती, आदौ निर्माण केली चितशक्ती. तरी शक्ती वाचून या भक्ती, प्राप्त नो हे सर्वथा. सद्बुद्धी हीच तयाची शक्ती, हिच्या वियोगे लादे सद्भक्ती. जीवात्मीयात असे दीप्ती, अद्भुत शक्ती याची. तरी आदौ प्रार्थोनी बुद्धी प्रती, एकविधा करावी भक्ती. सगुण निर्गुण हे लक्षावे चित्ती, आत्मज्ञाने करोनी. द्वैतभाव हा स्वर्ग त्यागून, अद्वैत लक्षावे संपूर्ण. एक स्वरूप हे सगुण निर्गुण, पूर्ण ब्रह्मची असती हे. निर्गुण स्वरूपाची करोनी भक्ती, जेवी आनंद होय प्राप्ती. त्याची सगुण भक्तीने सद्गती, प्राप्त होय तयासी. मूळ परब्रह्मापासून द्वय उपासना झाल्या उत्पन्न. यात निर्गुण भक्ती अति कठीण, सगुण भक्ती सुलभ असे. सगुण भक्ती ही श्रेष्ठ महान, निर्गुण परिदृश्यमान. अगाध हिचे महिमान, सिद्धता होय निश्चयाने. तरी नामभक्ती करता ग्रहण, न लगे करणे योग साधन. जपतपादे अनुष्ठान, नको करणे तीर्थयात्रा.
नामभक्ती ही सुलभात्यंत, यात भेद नसे कदाचित, सर्वासी सारखी ही निश्चित, चारी आश्रमी समान. आता भक्ती या शब्दाची फोड सांगितली आहे. भ हे अक्षर म्हणजे ब्रह्म परिपूर्ण आहे, आणि ती हे अक्षर असे निश्चित आहे की ब्रह्माची ठाई जडावी प्रीती या अक्षराने. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, हा इथं ब्रह्म परब्रह्म एक वेगळं आहे काहीतरी. मग आता हे दोन्ही मार्ग आहेत ना, सगुण आणि निर्गुण भक्ती, दोन्हीचा हे शेवटी निर्माण केलंय कोणी? ब्रह्मनीच निर्माण केलेलं आहे. मग सगुण भक्ती एक वेळ सोपी आहे, पण निर्गुण भक्ती कठीण आहे. जी मुस्लिम लोक करतात, मशिदीत काय देव नसतो, पण ती निर्गुण भक्ती असते त्यांची. आणि सगुण म्हणजे आपल्याला मूर्ती लागते, आपण मूर्तीची पूजन किंवा आपण आपल्यासारखं मानतो त्यांना, ती सगुण भक्ती आहे. पण ती पण तितकीच ताकदीची आहे सगुण भक्ती. म्हणून काही लोकांच्या कीर्तनामध्ये नामदेवांच्याच कीर्तनाने किंवा लहान असताना नामदेव विठूना जेव म्हणल्यावर विठू घाबरून जेवायला लागला, म्हणजे पाषाणाची मूर्त त्या सगुण भक्तीमध्ये खाली येऊन जेवू लागली. किंवा कधी सगुण भक्ती करताना बघा असा अचानक सुगंध येतो, किंवा अचानक काही असा आवाज होतो, किंवा आपल्याला असं दृश्य होतं काही क्षणभर एकदम तेजाचं, किंवा आपलं जे आराध्य दैवत आहे क्षणभर त्याचं. तर हे सगळे आपल्या सगुण भक्तीचे महिमे आहेत. आणि मग एक वेळ अशी येते आहे ना की आपण काय द्वैत आणि अद्वैत या गोंधळातून आपण बाहेर येतो, की द्वैत म्हणजे दोन आहे, देव आणि मी दोन आहे, किंवा गुरु आणि देव पण दोन आहे. अद्वैत म्हणजे माझ्यात देवत्व आहे, मी देव आहे, ही अद्वैत भक्ती आहे. आणि ही अद्वैत भक्ती करणं खूप कठीण आहे. आपण द्वैत भक्ती करू शकतो, पण देवा मला द्वैत भक्तीच दे, कारण मला जन्मोजन्मी मला देव नाही बनायचे, मला तुझा भक्तच बनायचे, आणि जन्मोजन्मी तुझं पूजन अर्चन माझ्याकडून झालं पाहिजे, असंच मागणं देवा माझं तुझ्याकडे आहे. परत एकदा इथं त्याने नामभक्तीचा महिमा सांगितला आहे की चारी वर्णालाही नामभक्ती करता येते, आणि त्याला काही कुठलं बाध्य नाही आहे की असं राहा तसं राहा अमकं करा. तर नामभक्ती ही कधीही करता येते. नामभक्ती करता ग्रहण न लागे योग साधन, जप तपादी अनुष्ठान नको करणे तीर्थयात्रा. नामभक्ती ही सुलभात्यंत, याती भेद नसे कदाचित, सर्वासी सारखी निश्चित, चारी आश्रमी समान. आशनी शयनी भोजनी, चालता बोलता कार्य करता, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, काळ वेळ नाही लागोनी, त्रय काळात सारखी. जे का असे या सर्व ब्रह्मांडी, ते भरले असे पिंडी, हे न जाणता पहिलं थडी, न पावे कदा श्रम करता, तरी परमात्मा हा सर्व ठाई भरला, परी कोणी न जाणती स्वदेही त्याला, मायेने अखंड मोह पावला, स्वदेही असोनी दृश्य नोहे. यास्तो नामभक्ती ही सुलभ फार, पहिलं पार करी भव सागर, शक्ती येची अद्भुत थोर, स्वदेही स्वरूपता दाखवी. निर्गुण उपासना अति कठीण, कष्ट पावती योगी जन, अचळ अविनाश जे ब्रह्म निर्गुण, ते दृश्य व्हावया लागोनी. ब्रह्म हे निर्गुण निर्विकार, अलक्ष लक्ष अगोचर, ब्रह्माचे नसे आकार, अचळ अभंग संचले जे, कदा न पडे ते दृष्टीस, परिदेतसे अखंड सुखास. व्यापकासे हे सर्वास, परिशून्याहून हे निराळे, करता नये ब्रह्माची कल्पना, खिन्न झाली वेदरसना, दृश्य नो हे सद्गुरु विना, यत्न करता भवसाल. तर निश्चयांतरी करून पूर्ण ब्रह्म घ्यावे ओळखून, सिद्धयोगी हे जाणून, स्थिरता करती बुद्धीची. प्राणायामाच्या सिद्ध साधनानी, इंद्रिय वश होती बहु कष्टानी, तरी सुकर्म आदी केल्या वाचून, न पडे ठाई सर्वथा. यास्तव बुद्धी करोनी स्थिर, देह पंचकाचा करावा विचार, उल्लंघन करावा भवसागर, निश्चयांतरी ठसोनी. देहपंचके ही अतिघन, क्षेत्र उत्पत्ती समूळ कारण, स्थूळ सूक्ष्म आणि कारण, महाकारण आणि कैवल्य पाचवे. मग पुन्हा तेच सांगितलं आहे की आपल्यासारखी सामान्य माणसं नामभक्ती करू शकतात. निर्गुणाची भक्ती फार कठीण आहे. जे लोकांना निर्गुण परब्रह्म बघायचं आहे, तर ते असं सहजासहजी तुम्हाला दृश्यमान होत नाही. आणि तुमच्या स्वतःच्या अंतरात देखील ब्रह्म भरलेला आहे, पण त्याची कल्पना ओळख तुम्हाला नसते. हे पूर्ण ब्रह्म आपलं आपण आपल्या अंतरातलं ओळखून घ्यावं. सिद्धयोगी हे जाणतात, म्हणून त्यांच्या बुद्धीची स्थिरता होते. त्यांना हे कधी करता येतं? प्राणायाम,
तर प्राणायाम म्हणजे फक्त श्वासाचे प्रकार केले की प्राणायाम होत नाही, तर त्याला यम नियम बरेच आहे. ते एक योगशास्त्र वेगळं आहे, त्यामध्ये सांगितलेले आहेत. तेव्हा तुमची इंद्रिये वश होतील. आता सगळीच इंद्रिये, डोळे, कान, नाक, जीभ, भूक, तहान, सगळं जेव्हा काही तुमचं वश होईल तेव्हा तुम्हाला प्राणायाम साध्य होईल. प्राणायाम साध्य झाल्यावर मागच्या अध्यायात जी देहपंचकं सांगितली आहेत, पाचा पाचा 25वाली, मन, बुद्धी, चिंत, अंतःकरण, आमकं तमकं, भूक, तहान, काम, क्रोध, जे काही सगळं सांगितलं आहे त्या सगळ्यांचा जेव्हा विचार करू तेव्हा तुम्हाला भवसागर पार करता येतो. देहपंचक हे अति गहन आहेत. आपल्या क्षेत्राच्या उत्पत्तीची म्हणजे शरीराच्या उत्पत्तीचीच ती मूळ कारणं आहेत. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि कैवल्य, हे पंचक झाले. चित्त पंचक हे वसत, क्षिप्त मूढत्व, विक्षिप्त, एकाग्रता आणि निरोधत्व, चालक हे पाचक्षेत्रासी. म्हणजे आपण एक फक्त चित्त किंवा अंतःकरण म्हणतो, त्यामध्ये काय काय क्षिप्त, मूढत्व, मूर्खता आहे, विक्षिप्तपणा आहे, एकाग्रता आहे, विरोध करण्याची वृत्ती आहे. हे 5 झाले. पहिले 5 कुठले सांगितले? क्षेत्र उत्पत्तीचे, स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि कैवल्य आहेत. वर्णाश्रम कर्म प्रवृत्ती जाणं, वृत्तकर्म हे वृत्तिकर्म भोग महान, सुखदुःख आणि आनंद. 4थी ही विरामवृत्ती, 5वी सुखानंद मूळ वृत्ती. अजून 5 कुठले सांगितलेत? वर्णाश्रमामध्ये आहेत. कर्मभोग आहे, सुखदुःख आनंद आहे, 4थं विराम आहे आणि 5वं सुखानंद आहे. या पंचकाची अद्भुत शक्ती इथे लागोनी वर्तावे. विषय पंचक हे अति कठीण, काम, क्रोध, लोभ, मोह जाण, दंभ, मत्सर हे 6 पूर्ण, यात 4 हे मिश्र असती. अहंकार आणि दुजी ममता, वैराग्य आणि विरागता, विषय पंचकाचा विचार करता स्वचित्ती अखंड करावया. हे षडरिपू आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, दंभ आणि मत्सर हे आपले शरीरातले 6 शत्रू आहेत, रिपू म्हणजे. पण यांनी तर पंचकामत तयार धरलंय, विषय पंचक. तर हे पहिले 4 एकत्र केले, त्याचं एक पंचक आहे. काम, क्रोध, मोह आणि लोभ आहे. दंभ, मत्सर हे 2, त्यानंतर हे 2 मिश्र आहेत. पहिले 4 आणि दुसरे 2 आहे, 4 झाले. अहंकार 3रा आहे, ममता 4थी आहे आणि वैराग्य किंवा विरागता हे 5वं आहे. हे विषय पंचक झालं. फलोन्मुख पंचकाचे करावे सेवन, यात मूळ असे सद्वर्तन. कौशल्य आणि ज्ञानोदय महान, विज्ञान, शांती, स्वानंदा भव. या पंचकी निमग्न होऊन वरील सर्व पंचकाचे करावे निरोधन. ज्ञानप्राप्तीस हे मूळ कारण, स्वमानसी जाणावे. फलोन्मुख म्हणजे काय? जे फळाची अपेक्षा करतात असं एक पंचक आहे, ज्याच्यामध्ये काय आहे? वर्तन आहे, सद्वर्तन आहे आपलं. कौशल्य आहे, ज्ञान आहे, ज्ञानोदय, ज्ञान घेण्याची वृत्ती आहे, विज्ञान आहे, शांती आहे, स्वानुभवानंद म्हणजे स्वतःच्या ह्याच्यामुळे केलेला आनंद. हे सगळे 5 पंचक आहेत. आणि ह्या पंचकावरचा हे प्रवृत्ती पंचक आहेत आणि ही सगळ्यावरती कंट्रोल केले आहेत पहिल्या पंचकावरती. प्रवृत्ती पंचक हे अतिसुरस शक्ती आणि दुसरा प्रकाश, ज्ञानचतुर्य विज्ञानास, स्वानंदा 5वा. देवता पंचक हे सुरस घन, देवी सूर्य जनार्दन, शिवपंचक गजानन. देवता पंचक या परी, हे आपल्याला माहिती आहे. देवताचं पंचक असतं ते एक लक्ष्मी असते, सूर्य असतो, विष्णू असतो, शिव असतो आणि गणपती असतो. ह्याचं पंचक असतं. शिवपंचाननमध्ये वेगळं आहे. विष्णू, शंकर आहे, पार्वती आहे, गणपती आहे, कार्तिक स्वामी आहे आणि नंदी आहे. हे म्हणून शिवपंचक होतं. तर आता या वेगळे वेगळे पंचक सांगितलेले आहेत. याची अनुक्रमे करता भक्ती, अंती पावे स्वानंद प्राप्ती. तरी द्वेष न कधी धरावा चित्ती, एकची श्रेष्ठ मानावा. ब्रह्मणस्पती एक मूळ सनातन. ब्रह्मणस्पती म्हणजे ब्राह्मण नव्हे तर गणपतीलाही उपमा दिलेली आहे, किंवा जे ब्रह्म आहे, ब्राह्मण म्हणजे ब्रह्म, ते एक मूळ सनातन आहे. तयानेच ही पंचकर्मे केली धारण, एकस्वरूपी पंच समजून भक्ती करावी सद्भावे. ब्रह्मपंचक हे अतिअद्भुत असत ब्रह्म आणि द्वितीय सत, समब्रह्म आणि तुरीय चतुर्थ, स्वानंद हे 5वे. ही सर्व पंचके ह्या ब्रह्मापासून अनुक्रमे झाली ब्रह्मातून उत्पन्न, त्याच्या योगे करून भूतसृष्टी आद्भवली. आधार या ब्रह्माचा सर्वासी,
चैतन्य शक्ती असे तयासी, परीन जाणती उत्पन्न करत्यासी, व्यापक असोनी सर्वात. या पंचब्रह्मापासून पंचकेही झाली उत्पन्न, तर एक एक ब्रह्माचे अनुकरण सविस्तर श्रवण करी. प्रथम असत ब्रह्मापासून, आता त्यांनी ते मागं सांगितले ब्रह्माचे ब्रह्मपंचक किती आहेत? असत, सत, सत्य, असत्य, असत, सत, समब्रह्म, तुरीय आणि चतुर्थ स्वानंद, पाचवे स्वानंद, असे ब्रह्माचे प्रकार. त्याचं डिटेलमध्ये सांगितलंय सगळा. परत असत ब्रह्माचे सर्व गुण, या गुणयोगाने सर्व वर्तन, परी पंचके संपूर्ण. असत ब्रह्मा ते न जाणती, द्वितीय ब्रह्म हे सत, आदित्य आणि प्रकाश झाला प्राप्त. कैवल्य आणि मोह यात, प्रवृत्ती कर्मभोग मूढत्व सूक्ष्म, यातून असताची उत्पत्ती. द्वय ब्रह्माचा गुण असे या प्रती, या ब्रह्मी कदा न पावे प्रचिती. स्वगुणाच्या योगाने समब्रह्मापासून उत्पन्न, विष्णू ज्ञानोदय दंभ मत्सर पूर्ण. सुख दुःख आनंदत्व आणि कारण, विक्षिप्त पंचक हे आठवे. यातून सद्ब्रह्माचा उद्भव, त्रयगुणात ब्रह्मासे सर्व. यास्तव या ब्रह्मी नसे आचर ठाव, गुणांकित हे म्हणून. तुरीय ब्रह्म हेच मूळ नीती. ब्रह्माशी तादात्म्य होण्याची जी अवस्था आहे, किंवा आपले पण जागृती, सुषुप्ती, स्वप्नी आणि तुर्या नावाची अवस्था म्हणजे तुरीय ब्रह्मयुत आहे. शिव विज्ञान पूर्ण शांती, अहंकार ममता विराम प्रवृत्ती, एकाग्रता आणि महाकारण. या तुरीय ब्रह्मापासून समब्रह्म झालेसे उत्पन्न, परी सर्व गुण अवलंबून शांती अखंड असे या ब्रह्मी. आता स्वानंद गुणेश आनंद सुरस, स्वानुभावानंद वैराग्य विरागतेस, सुखानंद वृत्ती निरोधतेस. कैवल्य ब्रह्म हे आठवे. तुरे उद्भवले त्यापासून, सर्व गुण याचेच संपूर्ण. गुणाधीश हे नामाभिधान, सगुण निर्गुणात्मक असे हे. तरी सद्बुद्धीस या करोणी स्थिर, या सर्व पंचकाचा करता विचार. कळेल तेव्हा हे निर्धार, ब्रह्म याहुनी भिन्न जे. पूर्ण ब्रह्म मूळ सनातन, अचळ अविनाशी जे परिपूर्ण. निर्विकार जे निरंजन, संचले अखंड सारखे. मायात्मक नाहे मायाहीन, सांगता नये याचे चिन्ह. आपोआप याते होऊन स्फुरण, माया जीव हे उद्भवती. तेव्हा यातेच अयोग्य ब्रह्म पाही, माया जडली या ब्रह्माच्या ठाई. ध्वंतार्थ ब्रह्म हे न दिसे काही, चैतन्याची मूळ असे हे. चैतन्य आणि माया जीव मिळवून, स्वानंदानंद झाले उत्पन्न. हे स्वानंद पद निर्वाण, द्वय ब्रह्मे ही पूर्ण ब्रह्माची. द्वय ब्रह्मे असता ही मायायुक्त, माया जीव याते न जाणत. द्वय ब्रह्मे ही चैतन्यभूत, पूर्ण ब्रह्माची चैतन्यता. प्रणवध्वनी हा प्रगट होता, गुणभूताची झाली उद्भवता. गुणभूतेन जाणती उत्पन्न करता, गुणाधीश मूळ कोण तो. म्हणजे त्या गणेशापासून सगळी उत्पत्ती आहे. काय अनेक जी ब्रह्म आत्तापर्यंत आपण सांगितली, पण त्या प्रत्येक ब्रह्माला मूळ उत्पत्ती कोण आहे त्याबद्दल मुळीच माहीत नसतं. अयोग्य आणि स्वानंदासी, ध्वनिगुणाचा संग जडला त्यासी. परिचलन नसे द्वय ब्रह्मासी, द्वय ही ध्वंतार्थ असती. स्वानंदनंद होता उत्पन्न, तुरीय ब्रह्म झाले यापासून. पुढे सत सम सत असत जाण, एकापासून एक उद्भवली. चारी ब्रह्मे ही मायायुक्त, या योगाने ही सर्व अशाश्वत. नेमनेमाने लय पावती समस्त, शनैक बाजार असे हा. परिसुमार्ग करावया सेवन, या ब्रह्मसोपान केला उत्पन्न. याते योगी मुनी मनी जाणून, उल्लंघन निवृत्ती करते. ब्रह्म प्राप्त करण्याचा जो जिना आहे, त्यासाठी एवढ्या ब्रह्माच्या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. आणि आपल्या सामान्य माणसाच्या क्षमतेच्या बाहेर आहे हे सगळं. माझे डोकं आता घरघरायला लागले की मला पण एवढा वेळ बऱ्यापैकी समजत होतं, पण आता इतके ब्रह्म की मला पण समजेना नक्की आता ह्यातलं काय आहे ते. फक्त एकच आहे की सत्यमार्ग, सत्याचा मार्ग, चांगला सद्मार्ग धरला तर आपल्याला ह्याचं दर्शन मिळतं. प्राणायामादी क्रिया साधून, सोपान वेदती कष्टे करून. परी असत ब्रह्म हे साध्य केल्या वाचून, सोपान वेदता नये हा. असत ब्रह्माची जेव्हा होय प्राप्ती, तेव्हा सतब्रह्मा ते जाणेल चित्ती. तेव्हा समतुर्य हे निश्चिती साधिती, तेव्हा स्वानुभवाच्या
समतुर्य हे निश्चिती प्राप्त होती तयासी. निर्गुण उपासना ऐसी कठीण साध्य करता कष्ट पावती योगीजन. त्रय धारणा करून प्राणायामे साधिती. तेव्हा स्वानुभवाच्या योगानी निर्गुण रूप हे जाणती मनी. ऐसी सिद्धता व्हावया लागुनी कष्ट पावती महान. तेव्हा अनंत रंगाच्या ब्रह्मलहरी दश दिशा व्याप्त ज्या ब्रह्मांडा भीतरी. या लक्षिता उल्हास वयांतरी तेव्हा वृत्ती ही मुरे चिद्रूपी. सगुण उपासना. आता ह्याने निर्गुण उपासनेबद्दल एवढा वेळ सांगितला आहे की हे अनंत ब्रह्म कशी आहेत, ती कशी आपल्या अंगी आली पाहिजे, बाणवली पाहिजे, आपल्या अंतरात्म्यातली ओळखली पाहिजे. आणि तेव्हा तुम्ही एवढे सगळे जिने चढाल त्याचे, तेव्हा तुम्हाला ते ब्रह्म ओळखता येईल. ही झाली निर्गुण भक्ती. ही भल्याला सोपी नाही आहे. दिनभर रोजा राखत है राती हाणत है गाय, तर ही असली निर्गुण भक्ती काही कामाची नाही आहे. मग जेव्हा हे स्वानुभवाच्या अनुभवाने त्रयधारणा करतील, जे तिने मगाशी सांगितल्या निर्गुण उपासना करताना सम सत असत आणि सम हे तीन ब्रह्म जेव्हा मान्य तुम्हाला प्राप्त होतील, तेव्हा तुम्हाला त्याच्या अनेक रंगाच्या ब्रह्मलहरी सगळ्या दशदिशात व्यापलेल्या दिसल्या आहेत. त्यापेक्षा आपली सगुण भक्ती चांगली बाबा. आपलं गेलं काकड्याला पहाट, त्याला दह्या दुधाने आंघोळ घातली, त्याला लोणी खायला घातलं, त्याला कपडे नेसवले, त्याची आरती केली, त्याला माळा घातल्या, त्याला नैवेद्य दाखवला, त्याचा निरोप घेतला, दृष्ट काढली. हे सगळं किती छान आहे बरं सगुण भक्तीमधलं. नको आम्हाला निर्गुण भक्ती, आम्हाला सगुण भक्तीतच लीन होऊ दे आयुष्यभर. सगुण उपासना ही नसे ऐशा परी सुलभ सत्याने ही पूर्णता करी. परी सुबुद्धी निश्चय ठसवावा अंतरी नाम भक्ती स्वीकारुनी. नाम हे असे निर्गुण आणि सगुण द्विधारूपी नाम प्राधान्य. निर्गुण नामा वाचून मंत्र सिद्धता न होय. निर्गुण नाम हे प्रणव मूळ आदवांती उच्चारिता सफळ. प्रणव नामाती निर्मळ निर्गुण नामासी जोडले. निर्गुण नाम हे सनातन दृश्य होणे अति कठीण. यास्तव प्रणव स्वरूपात धरून द्विधा रूपाने प्रगटला. करावया भक्त रक्षण ही द्वयनामे करुणी धारण. परिलक्षिताने रूप निर्गुण म्हणून निर्गुण सगुणात्मक झाला. यात जड जीवाचे करावया रक्षण आनंदे धरले रूप सगुण. तैसा उद्देश दया लागून तैसा स्वस्वरूपात ते प्रगट होय. मूळ प्रणव रूप हे एक यापासून स्वरूपे झाली अनेक. अविनाश देवविनायक सर्वव्यापक जगदात्मा. मूळ ब्रह्मणस्पती गजानन रंगरूप नसे या लागून. पण निर्गुण रूप केले धारण प्रणवाकृती दयाने. आद्य मध्य अवसानी अलिप्त नसे त्रय काळातुनी. परिदिक्त ठाव नसे तया वाचुनी. व्यापक सर्व चराचरी. व्यापक असोनी या अलिप्त परी चैतन्य असोनी साक्षीभूत. ऐसा देवादिदेव एकदंत सगुण रूपाने प्रगटला. मग सनातन सगुण भक्ती करताना नाम घ्या. हे नाम पण कसं आहे, सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारे आहे. मूळ नाम हे निर्गुण आहे आणि त्यातून ते बीजमंत्र प्राप्त झाला. तर प्रणव ओंकार जो आहे नामाचा शब्द तो मूळ निर्गुण आहे. आणि मग परमेश्वरानं भक्तासाठी गजाननाचं सगुण रूप धारण केलेलं आहे. महा कसा आहे, आद्य मध्य अवसानी आहे. अलिप्तपण या सगळ्या काळातून तो वेगळा आहे. म्हणजे सुरुवात आहे, शेवट आहे, मध्य आहे, ह्या सगळ्यात तो आहे. पण तरी या सगळ्या काळातलं तो बाजूला आहे. पण त्याच्या वाचून काही रिक्त नाही आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी तो भरलेला आहे. व्यापक असून तो अलिप्त आहे. चैतन्य असून साक्षी भावाने तो बघतो सगळ्या गोष्टी. कधी तर असा देवादिदेव एकदंत भक्तासाठी सगुण रूपाने प्रगटला आहे. विधी हरिहर सूर्यशक्ती सर्व जयाच्या विभूती. नटला अनंत स्वरूपाप्रती रक्षण करावया भक्ताचे. ऐसा विश्वात्मा हा विघ्नेश्वर अव्यक्त असता झाला गोचर. परी कोणीन जाणती मूळ लंबोदर अज्ञान योगे करोनी. प्रवृत्तीच्या मूळ योगाने भ्रम पावले जे कुबुद्धीने. विषयात गेले मोहोनी त्यागोनी स्वधर्म कर्मासी. दृष्टीलक्षित परयोषिता हरण करती परयोषिता. कामविकार उद्भवे चित्ता करता परवित्तता. अभक्ष सर्व भक्षिती द्वेष धरून या चित्ती. स्वहेतासी पूर्ण साधिती जगी होई अपकीर्ती. स्वभूषणासी भाविती दुर्जन संगती अखंड करुण.
यथेष्ट करती मद्यपान, न जाणती मनी मान अपमान, आनंद चित्ती भावेती, कर्म ही नायसे दुर्जन, अज्ञान योगाने चंचळ मन, न जाणती मानसी पाप पुण्य, नरक भोगिती अखंड, ऐशा महापापी असे करावया मुक्त, सुलभ उपासना ही केली व्यक्त, तरी बुद्धीच्या योगे निश्चित, निश्चळ अंतरी करावे, अंतरी सद्भाव दृढ करून, सगुण मूर्तीचे करावे ध्यान, हृदयस्थ जो श्री भगवान, तोची सन्मुख लक्षावा, सुदृढ अखंड करावी भक्ती, ढळून द्यावी कदा मनोवृत्ती, नामस्मरण हे जडवावे चित्ती, सद्गदा अंतरी होवणी, अखंड भक्तीत असो तत्पर, मानसी कदा सदा नाम उच्चार, व्यवहार करता दोन्ही कर, वाणी रंगली नामाने, नामस्मरणापासून ना आराम, अंतरी सद्भाव दृढ करून, सगुण मूर्तीचे लक्षावे ध्यान, हृदयस्थ जो श्री भगवान, तोची सन्मुख करावा. असा हा देवादिदेव गणेश आहे. तो सगुण रूपाने प्रगट झाला आहे. शंकर, विष्णू, हरिहर, सूर्य, शक्ती हे सगळे त्याचीच नटलेली रूप आहेत. पण लोकांना ती आपल्या बुद्धीच्या योगाने दिसत नाही. तो अव्यक्त गोचर झाला आहे, पण कुणी मूळ जाणत नाही. कारण अज्ञान आहे, वाईट प्रवृत्ती आहे माणसाच्या. मग कशा प्रवृत्ती आहेत? तर दुसऱ्याचं धन लोबाडायचं, दुसऱ्याची पत्नी बघितली की तिला, सुंदर स्त्री बघितली की तिला पळवायचं, कुणाचा द्वेष मनामध्ये धरायचा, दुर्जनाची संगती करायची, मद्यपान करायचं. अज्ञान योगाने चंचळ म्हणजे आहे हे तुम्हाला अखंड नरक यातना भोगवितं. त्यासाठी सगुण भक्ती करा. तुमच्या हृदयात जो भगवान आहे, ज्याची तुम्ही भक्ती करता, त्यालाच समोर घ्या आणि त्याच्यासमोरच तुम्ही त्याची भक्ती करा. मग काय करा? सतत नाम घ्या सांगितलेलं आहे. अखंड भक्तीत असो तत्पर, मानसी सदा नाम उच्चार, व्यवहार करता दोन्ही कर, वाणी रंगली नामाने. आता जनाबाईचं माहिती ना, तिच्या गोवऱ्या पण विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. जेव्हा दुसऱ्या बाईची तिची भांडणं चालली आणि जनाबाईच्या गोवऱ्या कुठल्या ओळखायच्या, तेव्हा त्याने बघितलं तर तिच्या गोवऱ्या म्हणजे एवढं नाम घ्या, एवढं त्या नामात रंगून जा की तुमचं कर्म हाताने चालू आहे, शारीरिक काय व्यवहार आहेत ते चालू आहे, पण नामभक्तीत तुम्ही रंगला आहेत. नामस्मरणापासून न आराम, येता जाता वदे मुखी नाम, आसनी शयनी न विश्राम, नामांतरी बिंबले, नामास मनसे अन्य साधन, न लागे योगयाग तीर्थाटन, नकोची दान धर्माने देवतार्चन, अन्य लागे न काय साधन. असं म्हणलं की लोक म्हणतील कायच नाही, आम्ही दानधर्म करत नाही, तीर्थयात्रा करत नाही, नुसतं नाम घेतो. पण तेवढ्या पद्धतीनं आपण नाम घेऊ शकत नाही. म्हणून आपण पूजन, अर्चन, तीर्थाटन हे देखील त्याच्याबरोबर करायचं आहे. हर एक विषय लक्षिता नयनी, वृत्ती मुरली नामस्मरणी, चंचलता कदा न पावे मनी, सुखदुःखादी भोगिता, कन्या भगिनी दारासुत, त्यांचा सुसंग घडता खंडित, पण सर्वातून असे आलेप्त, संग असंग मनी न जाणे. नामस्मरणे होय आत्मज्ञान, तेव्हा हस्ती वदती गजानन, एकच चर्वादी संपूर्ण, उच्चार करती नामाचा, अंतर्बाह्य नाम दिसत, पदार्थ मात्री नाम व्यक्त, निर्मळ झाले नामी चित्त, विकार काही उपजेना, नामामृत हे अति अद्भुत, चार प्रकारे अमृत व्यक्त, पृथक पृथक यांचा भावार्थ, नामे याची अनुक्रमे, ज्ञानामृत हे मूळ व्यक्त, अमृत आणि विषयिक प्रेमामृत, चौथे सत्प्रेमामृत हे अति अद्भुत, शक्ती आघाद याची, अतिपवित्र नाम थोर, भवभय सागर करील पार, करी देहक्षेत्राचा उद्धार, नाम तारील सकळी का, नामाक्षरे ही मूळ दोन, भावार्थ याचा अतिगण, नामासमया वस्तू जाण, न मिळे शोधिता भुवनत्रय, ना अक्षरे अद्भुत पाही, ना म्हणजे ज्यात निषेध नाही, म अक्षर हे अहंकार हाही, द्वयाक्षराचा भाव असे, ना अक्षर स्वानंदभूत, परमात्मा पुरुष विरक्त, नामयोगे अहंकार दग्ध होत, यास्तव म हा नामी जोडला, म अक्षर नामी असे करीत व्यक्त, अहम्मते देहाकडे वळवीत, परी म हा नासी होत लिप्त, त्याग करतसे स्वगुणाचा, या द्वययोगाने नाम सिद्ध झाले, निर्गुणाने नाम हे अंगीकारले, तेव्हा सगुण रूपाने नाम सिद्ध केले, प्रणव नाम मूळ ब्रह्माचे,
द्वय अक्षरे ही सगुण निर्गुण परा वाचे पासून होता स्फुरण उच्चार होता वाचेतून विघ्ने शमली सर्वही मुखे करता नामस्मरण यद्यपि जरी गेला प्राण कदा न होय पुनर्जनन सायुज्यता पद प्राप्त होय. जेव्हा सगळं शरीराचं चमडं अखंड एकच नाव घेत राहील सगळ्या रंध्रातून, तेव्हा तुमचा म्हणजे सायुज्यता मुक्ती हा प्रकार तुम्हाला मिळतो आहे. मग याच्यामध्ये पण ना आणि म ह्या दोन अक्षराचा फोड करून सांगितलेला आहे. ना अक्षरे म्हणजे काय, ज्याचा निषेध नाही आहे, चालू ठेवा कधी पण. म अक्षर म्हणजे अहंकार. या दोन्हीची जोडी झाली की ते तुम्हाला स्वानंद अनुभव मिळतो. त्याचे पण 4 प्रकार सांगितलेत. ज्ञानामृत आहे. 4 अमृत कुठले आहे? नामस्मरणामधली 4 अमृत आहेत. त्यामध्ये ज्ञानामृत आहे, विषयाचं अमृत आहे, प्रेमामृत आहे आणि चौथे सदप्रेमामृत आहे. तर असं जे सगळं सांगितलं आहे. मग यद्यपि प्राण जरी तुमचा गेला तर तुमचं पुनर्जन्मन होत नाही, क्षेत्र जरी तिथंच राहतं, तरी नामा वाचोनी ना पद निर्मळ पदप्राप्तीचं हे नाम मूळ नाम मनोरथ पूर्वी सकळ गोड रसाळ नाम हे गोडी अद्भुत ही नामाची रुची सांगता नयेसाची अचळ गोडी देत सुखाची नाम हे घेता सद्भावे जेवी इक्षु हा रक्षका आधी तोडकासी गोडी समान देतसे अखिलासी पण गोडी ही देतासे चेतनासी अचेतन हे तयासी न देववे नाम गोडी जेव्हा तेवी नसे चेतन अचेतनासी समान असे स्वसुख द्वयासहित देत असे नामांतरी ठसावता. ज्याप्रमाणे ऊस तोडणाऱ्याला पण गोड लागतो आणि जो दुसरा खातो त्याला पण गोडी देतो. असं नाही म्हणत की ह्यानं मला तोडलंय म्हणून याला मी आता कडू लागेन. तसं नामाचं आहे जे चेतन अचेतन सगळ्यासाठी समान आहे आणि सर्वांना ते सुख देत आहे. नामामृता समान पाही सुधामृताची गोडी नाही जीवविमृताचा अमृतही परिभव सागर त्यास दूर न करवे सुरासुर सर्व करता अमृतपान परिदानवे केले बल क्षीण अमृत नसे हे शक्तिमान सुख दुःख अखंड भोगवी अमृत नामाने पाही प्रेमामृत असे भवतारदयी प्रेम सरिता लवलाही करी प्रगट तत्काळ स्त्रियापासी असे हे अद्रामृत चुंबन घेता संतोषवीत विषय सुखात करी भ्रांत मोहपाशी घाली अखंड बालकाचे घेता चुंबन मोह पाववीन लगता क्षण की कापट्य प्रेमामृत करी हरण परिवित्तता साधावया पूर्णता करी हे प्रेमामृत स्वकार्य करे सिद्धी त्वरित मुळासे हे कापट्यामृत याते ओळख नसे मनाची माईक प्रेम हे क्षणभंगूर स्तुतिनिंदेचे मूळ घर व्यर्थ असे ह्या प्रेमाचा बाजार हरण करते प्रेमामृत. त्यांचे अमृताचे 4 प्रकार सांगितलेत ना, त्यातलं एक सुधामृत म्हणजे मूळ अमृत जे देव पितात. सुधा पाणी म्हणजे देव. तर मग त्या देवांना पण कसं आहे त्या अमृतामुळं काही फार मोठं बलवान नाही आहे ते, त्यामुळं पण जेव्हा दानव हल्ला करतात तेव्हा देव पण क्षीण होतात. सगळे सुखदुःख त्यांना भोगावे लागतात. दुसरं प्रेमामृत सांगितले की बाईच्या ओठामध्ये अमृत आहे, आदर अमृत आहे, त्याचं घेतलं की ते विषय मोहाला जातो आपण. लहान मुलाचं चुंबन घेतलं की मोह निर्माण होतो. अजून एक प्रेमाचा प्रकार आहे कापट्य प्रेम म्हणजे वरवर प्रेम दाखवायचं आणि तुमचं सगळं जे काही वित्त पैसा माया काय असेल ते तुमचं हरण करायचं, हडप करायचं असं आहे. तर एक क्षणभंगूर आहे ती सगळी प्रेम. माईक प्रेम हे क्षणभंगूर स्तुतिनिंदेचे मूळ घर व्यर्थ असे या प्रेमाचा बाजार हरण करते प्रेमामृत. अत्याद्भुत असे प्रेमामृत प्रेमानंदे परावाचे पासून उत्पन्न होतं परोपकारी करी चित्त ओळख करावी लागो अनंत सप्रेम वाणी पडता श्रवणी आपोआप आल्हाद वय अंतःकरणी. प्रेमामृत असं पण आहे, चांगला प्रकार पण सांगितला आहे की आपली वैखरी म्हणजे आपण तोंडाने बोलतो ते, मग कधी चांगलंही बोलतो कधी अपशब्दही बोलतो. परावाचा म्हणजे काय आहे की जी आपल्या मनात निर्माण होतं दुसऱ्याबद्दल की परोपकारी चित्त आहे. मग ह्याची ओळख नाही, हे प्रेमामृत आहे की ज्याच्यामध्ये कसं असतं भक्ती आपली जडते. ही वाणी प्रेमाची वाणी ही पवित्र आणि थोर आहे असं यांनी सांगितलं. ह्याच्यामुळे मनाला आनंद होय अंतःकरणी प्रेमरसांतरी जाणोनी पवित्र थोर ही प्रेमवाणी आर्जवाची असे जननी दुःख कष्टे भोगिता आल्हाद बनी दया क्षमा शांती परिपूर्ण
सप्रेमामृत करवी गुरुसेवन, अंतरी अखंड करी समाधान. वदता कोणी कठोर वचन, क्रोधन उपजे मानसी. ही प्रेमवाणी आहे की मनात प्रेम सगळ्यांच्या बद्दल, दया क्षमा शांती आहे, आर्जव भाव आहे. याच्यामुळे काय आपण म्हणजे गुरुकडे ओढले जातो, गुरुला शरण जातो, गुरुची भक्ती करतो. कोणी आपल्याला कठोर बोललं तरी आपल्या मनी राग येत नाही. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. लीनता वसे अखंड चित्ती, वाचेतून कदा न ये दुरोक्ती. स्वानंदानंद अखंड वृत्ती, ऐसे प्रेमामृत अंतरी भक्ताच्या. प्रेमामृत भक्ताशी स्नेह करवीत, तेव्हा भक्ती ही भक्तीतून स्नेह काढीत. त्यात ज्ञानामृताची लावणी ज्योत, विज्ञानाते लक्षवी. नाम आदो मूळ असे प्रेम, प्रेमामृताने हे साधले नाम. प्रेमे घेता नाम उत्तम, सद्बुद्धीने हे प्राप्त होय. प्रेमामृताच्या मध्यस्थानी नाम स्थापिले आनंदानी. यास्तव प्रेमे नामामृत घेता वदनी, सुखासी दाखवी. प्रेमे नामामृत जडता चित्ती, क्षुद्रुप दाखवीत तत्काळ नेत्री. नामामृताची पाहता शक्ती, भवबंधासी पार करी. तरी नामभक्ती ही असे थोर, दृश्य करी सर्वेश्वर. सुलभ मार्ग असे फार, वांछितार्थ सर्व पूर्ण करी. की काष्ट जे अंधाप्रती, मार्ग दावणी करी तृप्ती. याहून थोर असे नामभक्ती, स्वानंदानंद पाववी. श्रद्धाहीन जो पापमती, त्यासी प्राप्त नोहे नामभक्ती. न चुके त्याची पुनरावृत्ती, अनंत योनीत जन्म पावे. नाम घ्या पण प्रेमाने घ्या आणि त्याच्याशी तद्रूप होऊन घ्या. नाही तर माला फिरे हात मे, जीभ फिरे मुख माही. मन फिरे चहू दिशा, येतो सुमिरन नाही. याप्रमाणे हातात माळ फिरते, तोंडात राम 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 राम, पण मनामध्ये 50 विचार आहेत. आमकं झालं असेल का, हे कामावर नीट गेले का, सुनबाई अशी आहे का, पोरगा वेळेत पोचला का, आता वाण्याचं आमकं द्यायचं. तर हे सगळं काही कामाचं नाही. मनापासून आतून नाम आलं पाहिजे तुमच्या. जसे आंधळ्याला काठीने चापसत चापसत का होईना रस्ता दिसतो, तसा नामामुळे तुम्हाला रस्ता दिसतो. आता जी श्रद्धा नाही, ज्यांना पापमती माणसं आहेत, त्यांना काय पुनरावृत्ती चुकत नाही. त्यांना अनंत योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. ऐशाशी करता संभाषण, करावे तत्काळ चैल स्नान. होता जरी त्याशी संघर्षण, स्थान नाश करावा. ऐसा कुटील हिंसक उन्मत्त, त्यासी व्यर्थ नर्तनू झाली प्राप्त. न उपदेशाचा नाममंत्र, हानी होय सुकृताची. जेवी उदकी ठेवित पाषाण, मवाळत्वन येत्या लागून. की नाभित सुगंध असून, मृग भ्रमे जेवी वनांतरी. पहिलं तिरासी जावया, पाषाण आश्रय केला तरावया. तत्काळ बैसे तळ धरून या, आपण बैसावे तुझिया ते. तेवी इच्छा वासना या पाषाणवत, भ्रमित करती तत्काळ चित्त. त्यात मन चंचळ हे अति अद्भुत, बुडवीत से भवसागरी. त्यात पूर्व सुकृताचा ठेवा असेल पदरी, तरीच सुबुद्धी उपजेला अंतरी. तेव्हा स्वदोषे तप्तता शरीरी, होय नाश ते काळी. ऐसे पापे महान, ज्याचे पश्चातापे शुद्ध होता अंतःकरण. तेव्हा ययासी सुमंत्र उपदेशून, सन्मार्गासी लावावे. म्हणजे त्यांनी सांगितले असे जे पापी कुटील माणसं आहेत, की ज्यांना नाम माहीत नाही, भक्ती माहीत नाही, त्यांच्याशी स्पर्श झाला तरी तुम्ही आंघोळ करा. आणि त्यांचं संघर्ष म्हणजे जायचं एक स्थान असेल तर आपण ते ठिकाण सोडून द्यावं. हे काय करतात तर भवसागर तरण्यासाठी दगडाची नौका घेतात आहेत, आणि त्याच्यावर आपण बसतायत की क्षणामध्ये तो दगड तळाला गेला पाहिजे. आणि हे पण तळाला त्या दगडाबरोबर ती जातात. आता हे दगड कुठले तर इच्छा वासना चंचळ मन, हे जे काय आहे ते तुम्हाला भवसागरी बुडवत आहे. आता जेव्हा ह्यांना पश्चाताप होतो तेव्हा त्यांना एखादा सुमंत्र द्यावा आणि सन्मार्गाला लावावं. जो का असेल श्रद्धावान, त्या ते नाममंत्र करावा कथन. त्याने सद्गुरूचे सुकृत द्विगुण, वाडे सत्शिष्य मिळताची. राया सत्शिष्य तू म्हणवनी, सद्गुरू मिळाला मुद्गल मुनी. तयाच्या सदयतेच्या योगे करुणी, नाममंत्र लादलासी. नाममहिमा अद्भुत घन, अनंत संकटे सर्व निरसून. सखा झाला श्री गजानन, नामयोगे तया करोनिया.
नसे नामासम अन्य साधन. ते सारखा गजानन गजानन गणेश म्हणायचा ना हा शूरसेन. जेव्हा बापाने हाकलून दिला तेव्हा त्या दुसऱ्या राज्यात गेला तेव्हा पण तो गल्लीबोळामध्ये नाम घ्या नाम घ्या प्रत्येकाला सांगायचा. तेव्हा ती चंद्रसेना त्याला बायको मिळाली आहे. तो जो मागचा भाग आहे त्यामध्ये पण हा सतत नाम घ्यायचा. तर असं नामासमान काही तुम्ही दुसरं नाही आहे म्हणून सांगितलं. सद्बुद्धी योग हा अत्याद्भुत आचर ठसवावा चित्तात. त्याने होय ज्ञान प्राप्त नामभक्ती सदावया. सद्भावे योग हा करता श्रवण नलगे अन्य साधन. नामे निश्चळ होय अंतःकरण सगुण ध्यान लावावया. सगुणाची मूर्ती समोर ठेवून त्याचं ध्यान करत राहिलं आपोआप ध्यान लागतं. नामामृत हे प्राप्त व्हावया. मूळ अष्टसिद्धीची पाहिजे दया. तेव्हा सर्व साधने जाणराया सिद्ध होती अनायासे. शुकमुखीची ऐकता वाणी रावा आल्हादुनी अंतःकरणी. सुवासे वचने करोनी वदता झाला शुकाते. अष्टसिद्धी ह्या कवन काय त्यांचे नामाभिधान. त्यांचे आश्रय करून साधन केवी सिद्ध होय. रावमुखीची ऐकता वाणी शुकमोद पावला मनी. कथा सुरसी पावनी श्रवण रंध्री साठवी. मग त्या शुकाने काय सांगितलं की तुमच्या सगुणाची भक्ती करायला नाम घ्या. नामावर अखंड लक्ष लागायला काय पाहिजे तर तुमच्याकडे मुळात अष्टसिद्धी आल्या पाहिजे. मग ह्याने विचारलं ह्या अष्टसिद्धी कोण आहेत बाबा. मग तो म्हणे शुका आता मी तुम्हाला अष्टसिद्धी सांगतो आहे तू लक्ष देऊन ऐक. सर्व साधनीय भूत अष्टसिद्धी ह्या मूळ आनंद त्यात. सुक्त असुक्त आदी समस्त कर्म ज्ञान याचेनी. अष्ट ह्या साधल्या वाचून कोणतीही सिद्धता न होय जाण. तरी नामे त्यांची पृथक पूर्ण गुणासह सर्व सांगतो. रिद्धी सिद्धी आणि प्रवृत्ती निवृत्ती दया शांती. अष्टम जाण ही राया मुक्ती. अगाध शक्ती दयांची. कोण कोण आहे. रिद्धी सिद्धी प्रवृत्ती निवृत्ती दया शांती आणि मुक्ती ह्या अष्टसिद्धी सांगितलेल्या आहेत. रुद्धी हीच बुद्धी मूळ लक्ष हिचा गुणनंदन. गुण हा नंदन प्रबळ. बुद्धी आणि लक्षाचे अद्भुत बळ. शक्ती आणि वार उभयताची. स्थिर बुद्धीच्या योगाने लक्ष लावी निरांजने. सिद्धता पावे तक्षरी स्थिर लक्ष लागता. बुद्धी लक्षाचे अद्भुत बळ सकर्मा अकर्मासी करवीत. तयाच्या गुणाने निश्चित आपोआप घडतसे. बुद्धीपासून या जाण इच्छा वासना ह्या उत्पन्न. लक्षापासून या मन संकल्प विकल्पा संवेत. बुद्धी असे द्वयगुणांकित द्वयमार्गे लक्षासहित. याचा विचार करून चित्तात स्थिर बुद्धी योग स्वीकारावा. तेव्हा सिद्धियोग हा प्राप्त होत. लाभ सुता समवेत सुखासी करी प्राप्त. अचळ अखंड अक्षयी. म्हणजे बुद्धी हीच सिद्धी आहे पहिली रिद्धी सिद्धी. मग पहिली रिद्धी म्हणजे काय आहे बुद्धी आहे. मग चांगली बुद्धी आहे वाईट बुद्धी आहे. दोन्ही अंगाने आहेत त्या. इच्छा वासना सगळे चांगल्यापणे वाईटपणे तशा प्रकारे ते मार्ग दाखवतात. मग ती चांगल्या मार्गाला बुद्धी गेली तर ती बुद्धी तिथं स्थिर होते तुमची त्या ठिकाणी. इतर ठिकाणी चंचळ अशी पळत नाही. आणि तेव्हा मग तुम्हाला सिद्धी होते. सिद्ध योग प्राप्त होतो. हा सगळा समवेत तुम्हाला घेता येतो. द्वितीय सिद्धी ही असोन फळाष्टमध्ये निर्वाण. याचा विचार चित्ती करून सिद्धता करावी क्रमाने. तरी स्थिरता करून या चित्ती साध्य करावी प्रवृत्ती. आगाधासे हिची शक्ती करी तृप्तता मनाची. प्रवृत्ती योग होता प्राप्त दृढत ठसाविता चित्तात. तेथून विचार मागे वळत निवृत्ती होय मनाची. मग आता कुठली सांगितली दुसरी सिद्धी. हा सिद्धीचा योग आहे. सिद्धियोग म्हणजे मनाला स्थिर करतो हा आणि त्याचं फळ देतो तुम्हाला. अष्टम फळ देतो. मग ती आहे सिद्धी. मग तुमची प्रवृत्ती आहे निवृत्ती आहे. तर तुमची साध्य प्रवृत्ती केली की बाकीच्या भावना वासना असतात त्या मागे वळतात. प्रवृत्ती तुमची स्थिर केली प्रवृत्ती योग झाला की बाकीचे विचार मागे वळतात. मग तिथं निवृत्ती होते. म्हणजे काहीच विचार जेव्हा मनात येत नाही आपण निवृत्त होतो. म्हणजे काय होतो आपल्या रोजच्या कर्मापासून रोजच्या नोकरीतून जेव्हा आपण बाजूला होतो स्थिर होतो ती आहे निवृत्ती. तसे आपल्या ह्यातून विचारातून आपण मनाची निवृत्ती घ्यायची. निवृत्ती ही सिद्ध होणे कठीण. निश्चय हिचा नंदन. द्वयाती बल संपन्न निश्चयाची सिद्धता करतसे. तेव्हा दयाशक्ती ही ठसविता हृदयात.
त्याने प्रगट होये विवेकसुत, विवेकापासून उद्भवत पश्चाताप मागुती. जेव्हा मनात विवेक निर्माण झाला तेव्हाच मागच्या घडलेल्या गोष्टींचा आपल्या हातून आपल्याला पश्चाताप होतो. त्याने क्षमाशक्ती उद्भवे अंतरी, वैराग्याची ही जननी निर्धारी. शुद्धता करी सर्व शरीरी, तरी वैराग्य प्राप्त होय. शांती शक्ती असे थोर, स्वानंद असेही चाकुमर. स्वानंदानंद होऊन उदर, प्रिय भक्तासी अर्पित. शांती केली की काय होतं, मन शांत ठेवलं की आपोआप आनंद होतो. म्हणून आनंद हा तिचा मुलगा सांगितलाय स्वानंद. शांती आनंदापासून भक्ती झालीसे उत्पन्न, भक्तीचे आगाध महिमान स्वहेत पूर्ण करावया. ठाव पावावया हा अचळ, भक्ती हीच असे मूळ. सरस्वती हीच भक्ती निर्मळ, करी सोज्वळ कायेनी. भक्तीची ही अद्भुत शक्ती, प्राप्त करावी अखंड मुक्ती. मुक्ती ही आदी असे शक्ती, नाम स्वतःही येते. नाम हे मुक्तीस प्रिय अद्भुत, नाम करतसे भवभयमुक्त. नाम पूर्ण करी मनोगत, सर्व साधनाहुनी थोर. नाम हे सिद्धी लाभासी अचल देत, नाम निर्गुण सगुणासहित. नाम महिमा अति अद्भुत, अचळ पदासी पाववी. तरी अष्टसिद्धी योग हा गहन, घडवी कर्मा अकर्मा लागून. या द्वयमार्गी जग संपूर्ण, या योगे सर्व वर्तती. या अष्टसिद्धीपासून अष्टविभूती संपूर्ण, योग साधना लागून अष्ट आणि गरिमा सर्व याची. तरी स्थिरता बुद्धीची ऐक्यता होय, अष्टसिद्धी येतील होय. हा सद्विचार करून चित्ती, स्थिरता करावी बुद्धीची. आणि लगिमा गरिमा या पण आहेत त्यामध्ये. तेव्हा नाम ठसेल अखंड चित्ती, चुकेल सर्व पुनरावृत्ती. सायुज्य पदाची होईल प्राप्ती, नामस्मरणे करोनी. तरी नामासम वस्तू नसे अन्य, न करणे लागे अन्य साधन. यास्तव राया तुझ लागून, नाममंत्रची प्राप्त झाला. सुबोध हा अतिपवित्र, श्रवणी मूर्ता अखंड चित्त. बुद्धी स्थिरता होय प्राप्त, पठन करता नित्य नेमे. याने संकट विघ्नाची होय शांती, रक्षिला अखंड श्री गणपती. मनोरथ सर्व पूर्ण होती, अंती होय स्वसुखाची प्राप्ती. तरी सद्भावा वाचून जाण, प्राप्त न होय हे दिव्य ज्ञान. मनात पहिला चांगला भाव पाहिजे. जेव्हा पालत्या कुंभी जीवन, न भरेची सर्वता. त्यांनी मगाशी पण ते उदाहरण दिलंय की पालत्या गाड्यावर पाणी किंवा नर्मदेचे गोटे पाण्यात असून काही मऊ होत नाहीत, तसं त्या दुष्ट बुद्धीवाल्या लोकांचं असतं. राया तू महान पुण्यशीळ, म्हणून शारदा कन्या पावली निर्मळ. सखा केलासी त्वा दयाळ, शारदा अर्पण तयासी. शारदेच्या योगे करून दृश्य झाला गजानन, जेवी सुबगेच्या योगे करून दृश्य झाला दशवदन. सुबगा ही अयोनी संभूत, रावणासी झाली प्राप्त. ऐसी सत्कथा वदता सूत, मुनी प्रार्थिती सुतासी. ही पुढील अध्यायी कथा पवित्र, श्रवण करत संत भक्त. वदविता ही सर्व एकदंत, भक्त हृदयी वसोनी. धुंडी चित्त चालक तू उदार, देवादी देव लंबोदर. अलक्ष लक्ष अगोचर, महिमा अद्भुत पै तुझा. चिंतामणी विजय अद्भुत, त्यात शुके रायासी कथिले ज्ञानामृत. हे दासमुखे वदलासी तू एकदंत, जिव्हाग्री देवा वसोनी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, गणेश पुराण आदी गणेश भागवत. यातील सारांश परिसोत भक्त. सप्तविंशतितम अध्याय रसाळहा. श्री गजाननार्पणमस्तु. श्री चिंतामणी विजय ग्रंथे सप्तविंशतितम अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः.